नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत आता रागारागाने तनतन करत चाललेला असतो रिक्षा स्टँडवर, बडबड करत असतो, मला हाकलताय, मलाच एकट्याला गरज आहे, वंडरफुल वंडरफुल, मी इथे आलो कारण मला गरज आहे ना. रिक्षा आता तनतन तनतन करत रिक्षा स्टँड पर्यंत येऊन पोहोचलेलं असतं. डोक्यात जो विचार आहे तो काढून टाकेन, तिला मुंबईला घेऊन जाईन, तिचं स्वप्न पूर्ण करेल, सगळं सगळं काही छान होईल या विचाराने आलो होतो इथे. आणि इथे आल्यावर काय बाई, काय मलाच हाकलताय, माझं कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाहीये, मलाच एकट्याला गरज आहे ना, मीच काहीतरी मूर्खासारखं बडबडतोय. सो आता नाही नादाला लागायचंय, मी चाललोय माघारी. मुंबईची बस कधी येणार आहे? संध्याकाळी 7:30 वाजता. जायचं असेल तर काय करायचं? तेवढ्यात काय ऋषी भाऊ असा आवाज आलेला असतो. आता बंड्या आवाज देत पळतच आलेलं असतो. रिक्षावाला म्हणतो, हायवे हायवे चला, हायवे चला हायवे. बंड्या, काय रे, कशासाठी आलाय? माफ करावं ऋषी भाऊ, जायला सांगितलं, मी ऐकतच नाहीये, मग इथं राहून तुम्ही काय करणार आहे ऋषी भाऊ? त्यापेक्षा जा की, म्हणून म्हटलं जावा. तुम्ही तर काही बोलूच नका, एकदम शांत बसा. म्हणजे तुम्हालाच नको आहे कमळीने मुंबईला येणं, ती इथेच राहायला हवी असंच वाटायला लागलंय मला. काय बोलताय तुम्ही? आम्हाला का असं वाटन? सगळा राग असतो तो बंड्यावर काढत असतो. पण तो ऋषी भाऊ, असं काहीच नाहीये, खरं सांगतोय, असं काही बी नाहीये. तुम्हाला गावातून जा जा म्हणते, आम्ही तरी काय म्हणणार, तुम्ही सांगा बरं. सर आहे ते मुंबईत, इथे तिचा मित्र आहे ना मी, मग मी तिचं काय ऐकतोय? बंड्या म्हणतो, ऋषी भाऊ खरंय हो, कोणाचा सरबीर काही नाही, फक्त मित्र आहे. एक्झॅक्टली यार, मी काय ऐकतोय तिचं? तुमची मैत्री ना, तिनं जायला लावलंय हो इथून की जा निघून. काय करायचं नाही का? ऋषी म्हणतो, हो ते तर खरंच आहे रे, करू दे, मला तरी काय करायचंय. आता ऋषीला जायचं सुद्धा नसतं आणि जावाला पण म्हणजे जायला पण लागतं. काय करायचंय ना ते करा, मी चाललोय. बंड्या म्हणतो, ऋषी भाऊ जरा ऐकून घ्या ना, पण जावा, त्याची काहीच काळजी करू नका, मी सगळं हँडल करतो. नाही तर समजून सांगतो आणि घेऊन येतो येताना. तो ठीक आहे दादा भाऊ, हायवे ना, आमची एवढी एक शीट सोडा. बसा 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 ऋषी भाऊ, बसा हो पटकन, तो जाईन निघून. बंड्याने जबरदस्तीने ऋषीला आता रिक्षात बसवलेलं असतं की जावा तुम्ही हायवे पर्यंत, तिथून तुम्हाला लागतील तेवढे बस मिळतील. ती जा आणि पोहोचल्यावर फोन लावा. ऋषी म्हणतो, ठीक आहे, पोहोचल्यावर फोन लावतो. बाटली वगैरे घ्या. एक माणूस आलेला असतो, सरका सरका सरका, घाई गडबड करून अगदी गर्दीत तो शिरलेला असतो. बसायला जागा आहे नाही काय नाही, डायरेक्ट शिरलेला असतो. ऋषी म्हणतो, हो हो हो, मोठी जागा आहे, सरका की तिकडं. अजून एक आलेला असतो, सरका सरका सरका, चला जाऊ द्या. आणि तोही विचारत नाही जागा आहे की नाही, डायरेक्ट येऊन बसतो. तो हा कुठे बसायला लागलाय परत, एवढ्या गर्दीत कसं बसू मी? म्हणतोय, नवीन पाहुणा आहे, जरा दमानं. एवढा गर्दीत बसलेला असतो, विचार त्याच्या डोक्यात चालू झालेले असतो. तुम्ही थांबायला हवं, तुम्ही जायलाच नको होतं. तू निघून गेलो तर कमळी येईल का परत मुंबईला? आणि नाहीच यायचं ठरवलं तर काय करायचं? तो खरं तर तिने आईचं, बंड्याचं, निंगीचं कुणाचंच ऐकलं नाही, तर माझं कशाला ऐकायला लागली ती. तिच्या स्वप्नांचं काय होणार पुढे? झालं तरी कमळीला असं सोडून नाही जाऊ शकत आपण. बाजू मला समजून घेतलीच पाहिजे. मी असं पाठ फिरवून जर गेलो तर काहीच उपयोग होणार नाही. मला इथे थांबायला लागणार, तिला कन्व्हिन्स करायला लागणार. तिची स्वप्न विसरली ती, पण तिला ते परत आठवण करून द्यायला लागणार. स्वप्न मी विसरू देऊ शकत नाही, माझी जबाबदारी आहे. तिला घेतल्याशिवाय इथून जाऊ शकणार नाही म्हणजे नाही. तो दादा थांबवा, अहो थांबवा म्हटलं ना, थांबवा की. ऋषीला एवढी गर्दी झालेली असते रिक्षातून, फायनली रिक्षावाल्याला पैसे देतो आणि रिक्षात उतरून घेतो. ऋषी आता परत माघारी फिरलेलं असतो. तर आता फोनवर बोलत असते, बरं झालं ऋषी सर मुंबईला परत गेले, चांगली गोष्ट आहे की, तो सकाळपर्यंत पोहोचतील त्यांच्या घरी. संध्याकाळी घरी जेवायला नाही तर डबा पाठवू का बंड्या? तो ठीक आहे, येतो मी. आता सगळं फोन ऐकत असते. सरू जी काही बोलली, आता मनातल्या मनात सरू गेल्यावर म्हणते, ऋषी सर खरंच सॉरी, तुमच्याबरोबर भांडले, तुमचं काहीच ऐकलं नाही, खरंच मला माफ करा ऋषी सर. इथून काढून द्यानं, त्याशिवाय काही पर्याय नव्हता. तुमचं इथे निभाव लागणं अशक्य आहे. तुम्हाला या वातावरणाची सवय नाहीये आणि तुम्ही इथे कसं ऍडजस्ट करणार, म्हणून मुद्दामून तुम्हाला घालून दिले ऋषी सर. इकडे आता अन्नपूर्णा आजीच्या घरी इन्स्पेक्टर आलेले असतात आणि अन्नपूर्णा आजीला बऱ्यापैकी माहिती मिळालेली असते. पोलीस सगळं काही सांगायला लागलेलं असतो, कारण सदानंदच्या विषयी अन्नपूर्णा आजी अगदी आतुर असतात. त्याच्याविषयी काही कळतं का? बरोबर इन्स्पेक्टर ती माहिती घेऊन आलेलाच असतो. पण ना, ज्या गाडीने उडवलंय ना मॅडम, ती गाडी सापडली. आणि त्या गाडीवाल्याचं म्हणणं काय, जेव्हा गाडी जवळ आली ना, अचानक आजोबांची व्हीलचेअर भरधाव वेगाने त्याच्या गाडीच्या समोर आली. मग त्याला ब्रेकही लावता आला नाही, काहीच नाही. आणि मग म्हणजे बाबांना उडवून दिलं किंवा उडवलं, चुकून उडवलं, मुद्दाम उडवलं असं त्याचं म्हणणंच नाहीये. मी भरधाव वेगाने चाललोच होतो, पण समोरून ती अचानक आल्यामुळे त्याला ब्रेक लावताच आलं नाही. पूर्ण आजी म्हणतात, सुहासच्या हातून व्हीलचेअर आधीच निसटलेली नसणार, बरोबर गाडीचा अंदाज घेऊन व्हीलचेअर सोडून दिली. असंच नाही इन्स्पेक्टर साहेब, प्राथमिक अंदाज असाच आहे मॅडम, तुम्ही जो विचार केलाय अगदी बरोबर आहे. काय म्हणायचं तुम्हाला कळतंय ना इन्स्पेक्टर साहेब? हो मॅडम, सगळ्या दृष्टीने आम्ही तपास चालू करतोय. तुम्ही म्हणताय तो अँगल सुद्धा एक नॅचरली सुद्धा किंवा चुकून सटकली असा सुद्धा आमच्या पद्धतीने आम्हाला तपास चालूच ठेवलाय मॅडम. तो सुहास इथून फरार झालाय, तो गावी अजून पोहोचलेला नाहीये. अन्नपूर्णा आजी म्हणते, इतके दिवस झाले? हो, तो गावी पोहोचला आहे, त्याचा काहीच तपास नाहीये ना, तो मुंबईत आहे ना गावी आहे, तो मध्येच कुठेतरी गायब झालाय. पूर्ण आजीला आता टेन्शन आलेलं असतं की सुहासचं काय झालं असेल, तो चुकून जर झाले त्याच्याकडनं, तो पळून का गेला असेल, आणि पळून जरी गेला तर मग गावी पोहोचायला हवा होता ना. अन्नपूर्णा आजीला असंख्य प्रश्नांनी आता घेरलेलं असतं की
नेमकी काय चाललंय हे सगळं. मॅडम सुहासला असं वाटलं की साहेब गेले म्हणून त्याने साहेबांना हॉस्पिटलमध्ये आणलं, गेलेले म्हणूनच. इन्स्पेक्टर अन्नपूर्णा आजी जे बोलत असतात ना ते बरोबर रागिनी कान देऊन ऐकत असते. आहे ना, हॉस्पिटलमध्ये आल्यावर कळालं की ते जिवंत आहे. मग तो घाबरला. त्याला वाटलं हे जर जिवंत आहे आणि हे जर बोलायला लागले तर हे माझं नाव सांगणार. मग तो घाबरला आणि तिथून पळ काढला. म्हणजे कळतंय का, या सगळ्यामध्ये सुहास सामील आहे अगदी शेवटपर्यंत मॅडम, म्हणूनच त्याने पळ काढलाय ना. आता रागिनी हे सगळं बारीक ऐकत असते. मॅडम याचा अर्थ असाच आहे की हा अपघात नाहीये, हा घातपात आहे. कोणीतरी त्यांना मारून टाकण्यासाठीच हा ऍक्सिडेंट घडवला. पूर्ण आजीला धक्का बसलेला असतो की कोण यांचा घातपात करेल, यांच्या जीवावर का उठलं असेल कोण, किंवा सुहासला सध्या कोणी सांगितलं असेल. हे खूप खूप प्रश्न पडलेले असतात. आता रागिनी मध्येच बोलायला लागलेली असते. काय अर्थ काढायचा इन्स्पेक्टर साहेब, काय बोलताय तुम्ही? तुमच्या आईच्या बाबतीत पण असंच झालं असेल का? शक्यता नाकारता येत नाही. एकदा तुमच्या आईचं अपहरण झालं असेल किंवा साहेबांसारखा जबरदस्त मोठा ऍक्सिडेंट. कदाचित ते दगावल्या सुद्धा असतील, म्हणूनच आपल्यापर्यंत काही बातमी कळालेली नाहीये. इन्स्पेक्टर साहेब डायरेक्ट बोलून मोकळे होतात. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय करताय, हातावर हात ठेवून बसला, तपास लावता येत नाही, तुमची जबाबदारी नाहीये. आता रागिनी उलटी इन्स्पेक्टरवर भडकलेली असते. आईला शोधा, काहीही करून जिवंत आहे मेलेली जी काय असेल ती शोधा, म्हणजे शोधा. अन्नपूर्णा आजी म्हणतात इन्स्पेक्टर साहेब हा घातपाताचा प्रकार आहे. हा जर खरंच घातपाताचा प्रकार असेल त्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे हे शोधून काढणं सगळ्यात मस्ट आहे. इन्स्पेक्टर साहेब मला काय म्हणायचंय कळतं का? हो मॅडम, आम्ही त्याचाच तपास लावतोय. खरा सूत्रधार कोण आहे? पूर्ण आजी म्हणतात कामिनीच्या बाबतीत घातपात असा कामिनीचा कोण शत्रू आहे? कारण कामिनी सगळ्यांची शत्रू आहे जवळजवळ. तिचा कुठून शत्रू पैदा झाला? अन्नपूर्णा आजीला सुद्धा आश्चर्य वाटतं की तिचा कसा घातपात होऊ शकतो. पण हे मुद्दाम रागिनी बोललेली असते इन्स्पेक्टर सरांच्या समोर. खरं तर रागिनी रोज कामिनीशी बोलत असते. इकडे आता कमळी बाहेर येऊन बसलेली असते घराच्या मागच्या बाजूने एकटीच विचार करत. निंगी आणि सरू तिला बघत असतात लांबून. आता निंगी म्हणते थांब मी जाऊन बोलते काकी, म्हणून निंगी आता जवळ येते कमळी. चल आतमध्ये जाऊन आपण आराम करू. कमळी म्हणते निंगे आराम बिराम काय नाही, आबासारखं काम करायचंय, शेतीत खूप काम बाकी आहे, सगळं काम पूर्ण करायचंय. कायमच म्हणायचे आराम हराम असतोय. ते आता कामं करायची. पावसाळा जवळ आलाय ना, शेतीची सगळी कामं जवळजवळ उरकलीच पाहिजे. तू म्हणते कमळे सगळं सोडून दे, तू फक्त अभ्यासाचं बघ. आता नवीन वर्षात काय काय अभ्यास आहे ना तो सुरुवात कर. शेतातली कामं करायला मी आहे की, तू फक्त अभ्यास आहे की अभ्यास कर, बाकी सगळं करायला मी आहे. कमळे किती वेळा सांगू आणि कशाला परत परत तो विषय काढतीये. शिक्षण सोडून दिलंय, मला फक्त शेती करायची इथे राहून. आता चिडते आणि रागारागाने शेतीत काम करण्यासाठी लगेच निघून जाते. निंगी म्हणते कमळे कमळे, ती कुणाचंच काय ऐकून घ्यायला तयार नसते. त्याचं काम करू माघारी निघालेलं असतो. तेवढ्यात काय समोरून त्याला ऋषी परत येताना दिसतो. बंड्याला धक्काच बसतो. हे ऋषी भाऊ रिक्षात बसून गेले होते हायवेला, हे परत माघारी कशासाठी आले? हे ऋषी भाऊ आहे का? नाही 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 नाही, ऋषी भाऊ नाही, मी चुकीचा विचार करते. ऋषी भाऊ कशाला यायला लागले? भास वाहिले रे बंड्या, भास वाहिले बंड्या, भास वाहिले असं बंड्या म्हणतच असतो स्वतःला. तेवढ्यात ऋषी समोरून उभा राहतो. ए बंड्या भास बीस नाही, मी स्वतः आलोय. हो तुम्ही परत? मनातल्या मनात ऋषीला बघून बंड्या मनातल्या मनात म्हणतो बोंबला मेलो आता मी, हे कशाला परत आले अजून? काकीला सांगून बसलोय की ऋषी भाऊ गेले, सकाळीच पोहोच होतील. साठी आलाव तुम्ही परत? मला म्हणजे कमळीसाठी. तिला घेतल्याशिवाय मी काय जात नसतो. अयो आता काय करू मी, इतकं टेन्शन आले की घरीच कसा जाऊ मी. तिथे राहण्याची सोय कर, बाकीचं मी सगळं बघतो. म्हणतो यांचे असे हाल करतो ना की ते बरोबर पळून जातील. म्हणतो बंड्या वेडायच काय रे, तुझ्याशी मी काहीतरी बोलतोय आणि एकटाच काय असतोय? अहो ऋषी भाऊ नाही 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 नाही, चला रस्त्यात चालता चालता सांगतो मी कुठे काय तुमची सोय करायची. चला चला. भाऊ हे तुमचं हॉटेल? हॉटेल? हा तुमचा गाईचा गोठा. बंड्या वेडा आहेस का, मी इथे राहणार? हे हॉटेल आहे होय? गोठा आहे, इथे कसं राहायचं? हो इथेच राहायला लागणार. गोठ्यात नाही हो, इथे राहायचे. गोठ्यात कोण राहायला लावतोय तुम्हाला? चेहरा गोठा बघून असा झालेला असतो अगदी कमाल. तो कुठं हरवला कुठं हरवला. बंड्याला हेच हवं असतं, याने घाबरावं आणि मुंबईला पळून जावं. कसं राहू? इथे राहू म्हणजे राहावंच लागणार आहे आणि काम करायला लागणार आहे. फुकट कुणी राहू देणार नाही या ऋषी भाऊ, खूप काम करायला लागणार. गोठ्याची मालकीन आलेली असते सुधा मावशी, मालकीन बाई आहे. तुझा कामगार पळून गेला ना बाबा, म्हणून तुला इथे राहायला देतोय. आता कामगाराचं सगळं काम तू करायचं बरं. मावशीचा अवतार बघूनच ऋषी पूर्ण हल्लेला असतो. सगळ्यात महत्वाचं इथे राहायचं म्हणल्यावर सगळी कामं करायला लागतील बरं. गाई म्हशींचं दूध काढायचं, शेतात जायचं, चारा आणायचा, नांगरायचं, शेतातलं काम करायचं, इथं सगळं स्वच्छ ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं बैलांना घेऊन नांगरायचं सुद्धा शेतात. कळतंय का? सगळी कामं तुला करायला लागणार रे भाऊ, तरच तुला इथे राहावं लागणार. एवढी मोठी लिस्ट असते कामाची की ऋषी आधी हदरून गेलेला असतो. जेवढं पडेल तेवढं काम करायला लागणार. कोणत्याच कामाला नाही म्हणायचं नाही. हसत असतो कारण मावशीने चांगलीच जिरवली आहे ऋषी भाऊची. ऋषी भाऊ काही टिकत नसतो. कंटाळा केला तर चालणार नाही आणि जमत नसेल तर आत्ताच निघायचं, आत्ताच सांगतीये. मारीन आणि हकलून देईन ना.
बुटातला कामगार नको, जनावर तुला शिंगावर घेतील रे बाबा. कपडे घालायचे आणि काम करायचं. जनावरांना वैरण घेऊन यायची शेतात जाऊन. फक्त माहिती सांगितलेली असते कामाबद्दल, तेच ऋषीचं धाबत दणानलेलं असतं. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा त्याला काम करायला लागेल तेव्हा काय अवस्था होईल. आता कपडे बदलायचे असतात आणि पहिले चारा आणायचा असतो सगळ्या गुरांसाठी. गडी गेलाय पुढं, त्याच्या मागून तू जायचं. बंड्या याला दाखव रे सगळं. म्हणतो हो हो मावशी दाखवतो मी शेत. भाऊ हे कळणार आहे का आणि हे काम जमणार आहे का तुम्हाला? यातलं काहीच कळत नाही आणि काही जमणार सुद्धा नाहीये. त्यापेक्षा आहे ना सामान घ्यायचं आणि मुंबईला माघारी निघायचं. मुंबईला तर मी जाणारच नाही, पडेल ते काम करेन, पण मुंबईला काय जात नसतं. मुंबईला घेऊन जाण्यासाठी ही कामं करायला लागली तर मंजूर, मी करणार, पण मी काय माघारी जाणार. मी चेंज करतो, मग शेतात जाऊया आपण, शेतातलं काम शिकू. ऋषीच्या पुढे बंड्याचं सुद्धा डोकं बंद पडलेलं असतं. या ऋषीला कोणी समजून सांगावं. त्याचे कपडे घालायला दिलेले असतात, एक नंबर तयार झालेला असतो. ऋषी पूर्ण कामगार दिसत असतो. बा ते ऋषी भाऊ खरं सांगू का, सुटापुटात भारी दिसता. ओय बंड्या, शेत दाखवतोय ना, फालतूगिरी करू नको. ही इकडे अनिका अगदी वेडीपेशी झालेली असते. काहीच तिला सुगावा लागत नसतो की ऋषी कुठे गेलाय. ते शोधू मी काय करू. एक तर मोबाईलला रेंज नसते, त्यामुळे फोन लागत नसतो. आणि का अगदी वेडी झालेली असते आणि रडवेली झालेली असते. मी काय करू. म्हणजे काय गोंधळ घालतेस ग. आणि का झालंय काय, सापडत नाहीये, फोन लागत नाहीये, कुठे दिसत नाहीये, भेट होत नाहीये. नेमकी कुठे गायब झालाय हा ऋषी. काय करू. त्याच्या हार्ट मध्ये मला प्लेस बनवायची आहे ना, तो दिसलाच नाही तर हार्ट कसं दिसेल आणि प्लेस कशी बनवू तूच सांग बरं मम्मा. तसंही मला हा गोल्डन चान्स आहे. गावच्या गावाला गेलीये ना तोपर्यंत मी त्याच्या हार्ट मध्ये प्लेस तर बनवू शकते ना, म्हणून त्याला शोधतीये मी. का नयनताराला कॉल कर आणि तिला विचार की ऋषी कुठे. हो हो गुड आयडिया. ताराचं इकडे काहीतरी काम चाललेलं असतं, तेवढ्यात काही ती अनिकाचा फोन बघते. ओ गॉड, आता ही कशाला कॉल करते. नयनताराला आधीच धाक पडलेला असतो की ही पोरगी कशाला मला फोन लावती. नयनतारा आंटी मी बोलते. अनिका आज तुम्ही नाईस असणार ना, ऑलवेज तुम्ही नाईसच असता. अनिका बोलत असते नयनतारा बरोबर. रागिणीला फार छान वाटतं, ती हसत असते. काय म्हणते, ऋष कुठे, काही कळेल का मला. फोन लागत नाही ना म्हणून विचारलंय. बाहेर गेलाय का कुठे आंटी. बाहेरच गेलाय, पण कुठे गेलाय एक्झॅक्टली मला माहित नाहीये. व्हॉट, ऋषी बाहेर गेला तुम्हाला माहित नाही. असं कसं बाहेर जाऊ शकतोय तो आंटी. ओ गॉड, ठीक आहे मी माझ्या पद्धतीने बघते कुठे. तरी आला तर मला फोन करायला लावा. नयनतारा म्हणते ठीक आहे, प्लीज प्लीज अर्जंट होतं, करायला लावताल ना. बाय, टेक केअर आंटी. तारा आता फोन ठेवते आणि म्हणते खरंच काळजी वाटायला लागली, हा ऋषी नेमकी गेलाय कुठे. तारा ही बडबडत असते स्वतःशी. तिच्या मागे बरोबर राधिका उभी असते आणि राधिकाने सगळं ऐकलेलं असतं. अनिकाचा फोन सुद्धा आणि नयनताराची काळजी सुद्धा. करू खरं सांगू का, ऋषी कुठे आईंना सांगून टाकू का. मी लगेच रोहित जे बोललाय ना माहेरी पाठवेल आणि या वेळेला कायमची पाठवेल. रिटर्नचं तिकीट नाही काढणार. राधिका काहीच बोलत नाही, अगदी शांत बसते. आता इकडे डोकं खात असते रागिणीचं. ऋषीच्या आयुष्यात कुणी आलं असेल का, कुणी नवीनच असेल का. रागिणी म्हणते वेडीच काय ग अनिका, एका दिवसात कुणाच्या आयुष्यात कुणी येऊ शकतंय का आणि जागा निर्माण करू शकतंय का. काहीही वेड्यासारखा विचार करतेस. चाललीयस का, वेडी आहेस काय ग अनिका. रिक्स घ्यायची नाही आणि मला टेन्शन आलंय. ऋष कुठे आहे ना मला कळायलाच हवंय. काही करून ऋष कुठे मला कळायलाच हवंय. रिक्स वगैरे ग काही वेड्यासारखं बडबडतीये. आणि आजी आली ना की तिला सांगू की ऋष कुठे, शोध एका मिनिटात शोधेल बघती. ग्रॅनी आजी, आणि ग्रॅनी आजीचं नाव घेतेय. ग्रॅनी आजी असा प्रकार माझ्या आयुष्यात होता ना, मी विसरूनच गेलीये, त्यामुळे तिचं नाव घेऊ नका ग्रॅनी आजी. प्रकारे ती गायब झाली ना, असं वाटतं तिच्या फोटोवर आहे ना हारच चढवावा. आणि का काही अक्कल आहे का, तोंडाला येईल ते बोलते. काय बोलते माझ्या आईविषयी, जरा अक्कल आहे का तुला. नॉनसेन्स कुठची. आता शेतामध्ये काम करत असते आणि कमळी काम करते म्हणून निंगी सुद्धा काम करायला लागलेली असते. निंगी म्हणते कमळी हे काय झालं ग, आधी सगळं भारी सगळं छान होतं ग, हे काय चाललंय सगळं. पिठात पहिली आली अक्षरशः आनंदाची गोष्ट सांगायला. गावाकडे आलो आणि इथं आल्यावर काय काहीतरी वेगळंच समोर आलं ग, होतच नव्हतं झालं ग कमळे. आता निंगीला सुद्धा टेन्शन येत असतं की आपण काय विचार करून इथे आलो आणि इथं आल्यावर काय चित्र दिसलं. ना विचार करायचं नाही निंगी आणि डोक्याला त्रास करून घ्यायचा नाहीये. फक्त काम काम करायचं आणि कामातच वेळ घालवायचा, म्हणजे कोणतेच विचार मनाला शिवत नाही बघ. तिला कमळीची अवस्था बघून फार वाईट वाटत असतं. ती काम करत असते. कमळीच्या समोरच ऋषी सुद्धा वैरण काढायला आलेला असतो आणि कमळीला दिसतोय की समोर ऋषी सुद्धा बघते. ऋषी सर. निंगी आणि कमळी ऋषी सरांना बघत असतात. खरंच ते ऋषी सर आहे का खात्री सुद्धा करते. ही म्हणते कमळे कळतंय का, सुधा मावशीचा कामगार आहे, तुला कुठे ऋषी सर दिसले. बघितलं ग मी. नाही ग कमळे, सुधा मावशीचा कामगार आहे, तुला भास होतोय ऋषी सरांचा. ते बघते तर कमळीला ऋषी दिसतो आणि निंगीने बघितलं की ऋषीला दिसत नसतो. ऋषीने वैरण घेतलेली असते आणि तो चाललेला असतो आता घरी. परत बघते, परत ऋषी तिला दिसतो. अगं बघ निंगे, ते ऋषी सरच आहेत. ते खरंच मला भास होतोय ऋषी सर करून करून ऋषी सर दिसायला लागले की काय, की खरंच ऋषी सर येते. कमीला कळतच नसतो तो भास आहे की खरंच ऋषी समोर. निंगी बघ की खरंच ऋषी सर येते. निंगी बघायला लागते. परत ऋषी तिथून पुढे निघून गेलेला असतो. निंगीला ऋषी दिसतच नाही. कमळे काय चाललंय का सारखं ऋषी सर. स्वतः हाकलून दिलं आणि आता सगळीकडे ऋषी सर दिसताय होय तुला. गब्बस जरा आणि करू दे काम. ताब्बी भरला काय ग.
म्हणून निंगी आता कमळीच्या अंगाला हात लावते. हिला ताप आहे का? अगं कमळे, खरंच तुला ताप आहे आणि तुझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा. तुला फक्त ऋषी सर दिसताय. तू घरी चल आणि आराम कर. आत्ताच्या आत्ता घरी यायचं आणि आराम करायचा. काहीच झालेलं नाहीये, तापबीप काही नाहीये, गप्प बस. ही आता कमळीला जबरदस्तीने ओढत घेऊन जाते. चल आधी घरी जाऊन आराम करायचा आहे. आता सायकल घेऊन निघालेली असते गावामध्ये आणि आराम करणार असते घरी जाऊन. ऋषी आता इतक्या लांबून डोक्यावर चारा घेऊन आलेला असतो. तो सुद्धा दमलेला असतो. तो गावातले लोक कसं काम करतात काय माहिती बाबा, मला तर दम लागलाय. कमळीच्या सायकलला ब्रेकच नसतं आणि उतारावर सायकल असते. कमळी ओरडत असते, निंगे काय करू, ब्रेक लागत नाहीये. निंगी तिच्या मागे असते, कमळे ब्रेक लाव, समोर बघ. ब्रेक काय लागत नसतं आणि कमळीला काय चालू सायकलवरून उडी मारता येत नसते. आता चारा घेऊन बिचारा चाललेला असतो, आधीच दमलेला असतो. कमळी आणि ऋषी सर धडकतात आणि खाली पडलेले असतात दोघे सुद्धा. त्याच्या हातातला चारा खाली पडतो आणि कमळी तर सायकल सोडून कुठेच्या काय पडलेली असते. कमळी ऋषीला म्हणते दिसत नाही का आणि ऋषी कमळीला म्हणतो दिसत नाही का. दोघंही एकमेकाच्या अंगावर अशी ओरडतात की बस. जेव्हा ऋषीला बघते तेव्हा तिला धक्काच बसतो की हा काय अवतार ऋषी सरांचा. आणि ऋषी कमळीला बघून खालीच बघून घेतो, कारण त्याला उत्तर द्यायला काही उत्तरच नसतं. कारण गावाला जातो असं सांगितलं आणि अचानक गावात कसा आहे हा. ऋषी सर तुम्ही कधी आला. निंगी म्हणते सर तुम्ही इथं आणि काय करता. मुंबईला गेला होता ना, मग इथं काय घातलं, काय अवतार केलाय ऋषी सर. ऐरण घेऊन कुठं चालला. पळत बंड्या आलेलाच असतो. काय म्हणतो, अरे बापरे ऋषी भाऊ तुम्ही गेला होता ना, परत कधी आला. ऍक्टिंग केली रे बंड्या, एक नंबर. ऋषी पटकन बंड्याचं भांडं फोडून टाकतो. तुला सगळं माहितीये, मग कमळी समोर कशाला नाटक करतो. सगळं माहिती आणि त्यांनीच मला कामाला लावलंय. ड्युटीवर असताना मी फक्त ड्युटी करतो, कुणाची काही बोलत नाही. त्यामुळे कमळी निंगी मला जाऊ द्या, माझी ड्युटी चालू आहे. आता त्याचं ते चारा घेतो म्हणजे वैरण आणि चाललेलं असतो. कमळी आणि निंगी स्तब्ध उभे राहिलेले असतात. त्यांना धक्काच बसतो, हे ऋषीचं काय चाललंय. कमळी म्हणते बंड्या काय चाललंय रे तुझं काय चाललंय ग कमळी. सगळ्या घडलेला प्रकार कमळीला व्यवस्थित सांगतो बंड्या समजावून. ऋषी माघारी आला, ते आत्ता धडकले तिथपर्यंत सगळं काही जे घडलं ते डिटेलमध्ये बंड्याने निंगीला सांगितलेलं असतं ऋषीच्या बद्दल. जास्ती कामाला मुद्दाम लावलंय, ते पळून जातात की नाही बघ माघारी. जर गेले नाही माघारी गेले नाही तर मी तुझ्याकडे बघे ना बंड्या, लक्षात ठेव. काही करून ऋषी सर इथून गेलेच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. बंड्या मी तुला काही सोडत नसते. बंड्या निंगी आता मावशीकडे आलेली असतात. मावशी इकडे आणि जर आम्ही काय सांगतोय ऐक. मावशी जेवण घेऊन चाललेली असते ऋषीसाठी. निंगी आणि बंड्या म्हणतात अगं ते पोरग कसं आहे गोरो गोमट, भात खाणारं पोरग, ते त्याला ही काय घेऊन चाललीस तू. त्याच्या देखण्यापणानुसार तर त्याला जेवायला दे की मावशी. पण मी यांना खायला तोपर्यंत एवढं तर खाऊ दे की. बीप काय मिळायचं नाही आत्ताच सांगते मी. कशाला पाहिजे आम्हाला म्हणजे त्याला ग तिखट घाल ग. 3 चमचे घाल चटणीचे, म्हणजे कसं बघ भात खाऊन तो फरार झाला पाहिजे. मरण की तिकटानं काही कळतंय रे पोरानो. तरी जाईन ग, पळून जावं म्हणून तरी भात खाऊ घाल किती मोठं आणि घाल आणि त्याला खायला दे. एका मिनिटात पळून गेलं पाहिजे बघ. कामगार पळून लावायच्या मागे काय रे. शी निंगे आणि बंड्याला ओरडते, माझा कामगार जर पळून गेला तर बघा पोरांनो. बंड्याने निंगीने मावशीला समजून सांगितलेलं असतं. मावशी म्हणते ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताल तसं. शी काम करून दिवसभर बिचारा इतका दमलेला असतो, त्याला खूप भूक लागलेली असते. मावशीने त्यासाठी आता जेवण आणलेलं असतं वाढून. तिला मावशीमध्ये पोटभर जेवा, लागलं तर आवाज दे. बंड्या आणि निंगी आता बघत असतात ऋषीचे कसे हाल होणारे. पहिला घास खाल्ला की ऋषी रडायला लागणार, इतका तिखट भात बनवला. पहिला घास खाल्ला की ऋषीला ठसका लागलेला असतो. एवढं तिखट खाण्याची सवय नसते त्याला. पाणी द्या मावशी पाणी द्या. तिखट लागलं म्हणून ओरडत असतो, पाणी द्या. खोकून बुरे हाल झालेले असतात ते ऋषीचे, इतकं त्याला तिखट लागलेलं असतं. ही आणि बंड्या सगळे हे ऋषीचे हाल बघत असतात लांबून. कमळीने पाणी दिलेलं असतं ऋषीला. ऋषी घटाघट पाणी पितो. थँक्यू मावशी असं म्हणतो. समोर बघतो तर काय ती कमळी असते आणि बंड्या सुद्धा त्यांच्या मागे उभं असतात. आता खाली बघून घेतो. कमळीला ही ऋषीचे हाल अजिबात बघवत नसतात, म्हणूनच त्याला जबरदस्तीने काढून दिलेलं असतं. पण तो परत माघारी आलेला असतो. कमळीकडे बघतो आणि कमळी ऋषीकडे बघते. आता हे चाललेलंच असतं. बघू आता ऋषीला कमळी भांडण करून काढून देणार का मुंबईला, की ऋषी सुद्धा हट्टीपणा करून सगळे हाल सहन करून तिथेच राहणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.